3 जुलै रोजी 11:30 वाजेच्या सुमारास शिरपूर तहसील कार्यालयात तालुक्यातील 118 पैकी 60 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी महिला आरक्षण सोडत काढण्यात आले। 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शिरपूर तालुक्यात 118 ग्रामपंचायतीपैकी 50 ग्रामपंचायत या पेसा क्षेत्रात आहेत। त्यामुळे पेसा क्षेत्राबाहेरील 68 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे 30 जून रोजी तहसील कार्यालयात आरक्षण काढण्यात आले होते। त्यात SC 4, ST 14, मागास प्रवर्गाच्या 19, सर्वसाधारण प्रवर्गासाठी 31 असे सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आले होते। शासन निर्णयानुसार 50% महिला आरक्षण जाहीर असल्याने तालुक्यातील 118 पैकी म्हणजे 60 ग्रामपंचायत महिला सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आले आहे। ते आरक्षण याप्रमाणे: SC साठी रुदावली, अंतुर्ली, अनुसूचित जमातीसाठी टेकवाडे, अर्थे, वाघाडी, बबळाज, भटाणे, अजनाड, गिधाडे, तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आढे, पिळोदा, उपरपिंड, तोंदे, वरुड, साकवद, खर्दे, बुद्रुक, हिंगोणी, नांथे, कुवे व सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी सावळदे, भोरखेडा, करवंद, अजंदे खुर्द, जवखेडे, गरताड, तरडी, वाठोडे, घोडसगाव, खामखेडा, प्रथाजुणे, भामपूर, जातोडा, पिंपळे, सावेर, गोदी, पिंपरी, जैतपूर या ग्रामपंचायतीत महिला सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आलेत। तर पेसा क्षेत्रातील 50 ग्रामपंचायतींपैकी ज्यात सध्या पुरुष सरपंच आहेत त्या सर्व ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत। त्यांचे आरक्षण शालेय बालक कार्तिक पवनकोळी यांच्या हस्ते व उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, निवासी नायब तहसीलदार पंकज मगर, नायब तहसीलदार विजय पाटील, लिपिक सागर सोनवणे यांच्यासह तालुक्यातील राजकीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर।